नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न आणि हे सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असे प्रश्न आहे। आणि जर तुम्हाला याची पीडीएफ हवी असेल ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून अभ्यासू शकता। ठीक आहे। आणखी जर कुठला तुम्हाला टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कळवा, ते सुद्धा व्हिडिओज जे आहे लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल। जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन नसेल केलं तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। सगळ्या व्हिडिओच्या ज्या पीडीएफ आहेत त्या तिथेच तुम्हाला अवेलेबल असणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। महत्त्वाचं म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर क्लिक करायचं आहे। त्याच्यामुळे काय होणार, मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे आणि स्पर्धा परीक्षेत विचारल्या जाणारे असे प्रश्न बघणार आहोत। आणि हे जे सगळे प्रश्न आहेत हे वन लाइनर प्रश्न आहेत, त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडा फास्ट होणार आहे। तर पहिला प्रश्न बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा कोणता आहे? तर उत्तर आहे अहमदनगर हा जो जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे। पुढचा प्रश्न बघा, 2 नंबरचा प्रश्न, तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा कोणता आहे? तर त्या प्राण्याचं नाव आहे शेकरू। ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, 3ऱ्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर 2रा क्रमांक लागतो। लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा देशामध्ये 2रा क्रमांक लागतो। 4थ्या क्रमांकाचा प्रश्न, महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे किंवा लागलेला आहे? तर 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा हा आपल्या महाराष्ट्र राज्याला लागलेला आहे। 5व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी किंवा लांब नदी ही कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी आहे। ठीक आहे, गोदावरी नदी। 6व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, संत गोरोबा कुंभार यांची समाधी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर धाराशिव या जिल्ह्यामध्ये यांची समाधी आहे। 7व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, कावेरी, गोदावरी, कृष्णा आणि नर्मदा यापैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे? तर यापैकी नर्मदा नदी जी आहे ही नदी पश्चिम वाहिनी नदी आहे। पुढचा प्रश्न बघा, त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदीचा उगम होतो? त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? तर गोदावरी या नदीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणावरून होतो। नंतरचा प्रश्न बघा, 9व्या क्रमांकाचा प्रश्न आणि तो आहे सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलिसी कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यामध्ये विलीन करण्यात आलेले होते? तर ऑपरेशन पोलो झालेलं होतं। तर या दरम्यान याच ऑपरेशन दरम्यान 1948 मध्ये हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यामध्ये विलीन करण्यात आलेले होते। 10व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, तर तो आहे कृष्णा नदीचे उगमस्थान हे कोणत्या ठिकाणी आहे? तर महाबळेश्वर या ठिकाणी आहे। 11वा प्रश्न बघा, संत गाडगेबाबा यांचा जन्म हा कोणत्या दिवशी झालेला आहे? तर 23 फेब्रुवारी 1876 मध्ये संत गाडगेबाबा यांचा जन्म झालेला आहे। पुढचा प्रश्न बघा, सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग जुना नंबर किती होता या राष्ट्रीय महामार्गाचा? तर 211 हा जुना नंबर या राष्ट्रीय महामार्गाचा होता। पुढचा प्रश्न बघा, 13व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नदीच्या काठी वसलेले आहे। कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान? तर दहिसर या नदीच्या काठावर वसलेले आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। पुढचा प्रश्न बघा, 14व्या क्रमांकाचा प्रश्न आहे जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि बीड यापैकी कोणत्या जिल्ह्याचा मराठवाडा विभागामध्ये समावेश नाही? तर बुलढाणा या जिल्ह्याचा मराठवाड्यामध्ये समावेश नाही। पुढचा प्रश्न बघा, मी याला थोडं मोठं करून घेते, अमरावती विभागामध्ये समाविष्ट नसलेला जिल्हा हा कोणता आहे? तर वर्धा जिल्हा हा अमरावती विभागामध्ये समाविष्ट नसलेला जिल्हा आहे, नागपूर विभागामध्ये आहे। पुढचा प्रश्न बघा, 16व्या क्रमांकाचा प्रश्न आणि तो आहे राष्ट्रसंत ही पदवी यांच्याशी संबंधित आहे? तर बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ठीक आहे, यांच्याशी ही पदवी संबंधित आहे। पुढचा प्रश्न बघा, 17व्या क्रमांकाचा प्रश्न आणि तो आहे कोणती नदी तापी नदीची ही उपनदी आहे? तापी नदीची उपनदी विचारलेली आहे। तर गिरणा नदी ही जी आहे तापी नदीची उपनदी आहे। 18व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, तर तो आहे कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
आपलं उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृती कार्य करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे 19व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे कृष्णा, गोदावरी, भीमा आणि कावेरी यापैकी कोणती नदी ही महाराष्ट्रातून वाहत नाही, असा हा प्रश्न विचारलेला आहे. तर कावेरी नदी ही जी आहे नदी महाराष्ट्रामधून वाहत नाही. 20व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, तर तो आहे राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची मृदा सापडते किंवा आढळते, तर जांभी मृदा ही आढळते. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे 21व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे संबोधले जाते, तर कोयना प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून संबोधले जाते. 22व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, तर तो आहे दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा ही कोणती आहे, तर त्या मृदेचं नाव आहे रेगूर मृदा. इथे रे पाहिजे. रेगूर मृदा ही जी आहे दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा आहे. पुढचा प्रश्न बघा, 23व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराची निर्मिती ही कशामुळे झालेली आहे, तर उल्कापातामुळे लोणार सरोवराची निर्मिती झालेली आहे आणि हे जे सरोवर आहे हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे 24व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण हे कोणते आहे, तर डहाणू घोलवड हे जे ठिकाणे आहे महाराष्ट्रातील चिकूसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. 25व्या क्रमांकाचा प्रश्न आहे यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतात, यवतमाळ आणि वाशिम. तर हे जे जिल्हे आहे हे अमरावती विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न बघा, तर तो आहे 26व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याची संख्या ही किती आहे, तर महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. 27व्या क्रमांकाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, तर पूर्व विदर्भ जे आहे महाराष्ट्रातील तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. 28व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, तर तो आहे वर्धा नदीमुळे कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे, तर वर्धा आणि अमरावती हे जे दोन जिल्हे आहे हे वर्धा नदीमुळे या दोन जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे. पुढे बघा 29व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी ही कोणत्या विभागाची आहे, तर MSRDC हे जे विभाग आहे MSRDC या विभागाची ही जबाबदारी आहे. पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय विषाणू संस्थेचे म्हणजेच काय, तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी चे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे, तर बघा पुणे या ठिकाणी आहे राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय हे. 31व्या क्रमांकाचा प्रश्न बघा चांदोली धरण हे कोणत्या नदीवर आहे, तर वारणा नदीवर चांदोली हे धरण आहे. 32व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, तर तो आहे राज्यामध्ये सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास काय म्हणून ओळखले जाते, तर पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखले जाते. 33व्या क्रमांकाचा प्रश्न आहे पूर्णा, पाजरा, दुधना, गिरणा यापैकी कोणती ही जी नदी आहे ही तापीची उपनदी नाही. बघा पूर्णा, पाजरा, दुधना आणि गिरणा यापैकी कोणती तापीची उपनदी नाही, तर दुधना ही जी नदी आहे ही तापी नदीची उपनदी नाही. 34व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, तर तो आहे महाराष्ट्रातील कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते, तर ही जी वैनगंगा नदी आहे ही जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. पुढचा प्रश्न बघा 35व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे, कोणत्या राज्याचा 6 राज्यामध्ये समावेश होत नाही, तर बघा आपल्याला इथे म्हणजे 4 ऑप्शन दिलेले नाहीये, एकच आपल्याला उत्तर आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न थोडा वेगळा आहे. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ठीक आहे हे दोन मिळून एकच राज्य होतं, तेव्हा आंध्र प्रदेशला लागलेली होती, पण तेलंगणा झालं तेव्हापासून आंध्र प्रदेशला आपल्या महाराष्ट्राची सीमा ही लागलेली नाही आहे. तर बघा महाराष्ट्राची सीमा ही एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. तर ते जे राज्य आहेत ते पहिलं म्हणजे गुजरात ठीक आहे, दुसरं म्हणजे मध्य प्रदेश, तिसरं आहे छत्तीसगड, चौथा आहे तेलंगणा,
पाचवा आहे कर्नाटक आणि सहावा आहे गोवा। तर या 6 राज्यांना महाराष्ट्राची सीमा लागलेली आहे, आंध्र प्रदेश या राज्याला लागलेली नाही। ठीक आहे, हे थोडं लक्षात ठेवा, हा थोडा वेगळा प्रश्न विचारलेला आहे इथे। पुढचा प्रश्न बघा, 36व्या क्रमांकाचा प्रश्न, आणि प्रश्न आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती ही कोणत्या वर्षी झालेली होती? तर 1981 मध्ये सिंधुदुर्ग या जिल्ह्याची निर्मिती झालेली होती। 37व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, आणि हा व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न आहे। तर प्रश्न आहे कोकण किनाऱ्यावरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने लावा। तर ही आहे उत्तर दिशा आणि खालच्या साईडने आहे दक्षिण दिशा, तर आपल्याला क्रमाने लावायचं आहे। तर बघा, श्रीवर्धने, जयगड आणि विजयगड आणि मालवण ही असे आहे, श्रीवर्धने, जयगड, विजयदुर्ग आणि मालवण, उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रमांक येतो। ठीक आहे, हे जे सगळे प्रश्न आहेत वन लाइनर प्रश्न होते। तुम्हाला PDF हवी असेल ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। असेच आपण 4-5 व्हिडिओ कंटिन्यू घेऊन येणार आहोत। सगळ्या व्हिडिओची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। आणखी जर कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून कळवा, ते जे व्हिडिओज आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।